नमस्कार, मी सुभाष मिसाळ बोलतोय, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर. मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, जेवीजी अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. आज गुरुवार 15 ऑगस्ट 2024 दुपारी 4 वाजता. विद्यार्थ्यांनी पालकमित्र हो, मेडिकल ॲडमिशन संदर्भात काही अपडेट्स, खूप महत्त्वाच्या अपडेट्स देण्यासाठी आज तुमच्यासमोर ऑनलाईन आलेलो आहे. कृपया सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला मेडिकल ॲडमिशन संदर्भातले असे नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी पाहावयास मिळतील. मेडिकल ॲडमिशन ज्या विद्यार्थ्यांना चालू वर्षी घ्यायचं आहे या संदर्भात अनेक व्हिडिओज असे या ठिकाणी आम्ही जेवीजी अकॅडमीकडून आतापर्यंत शेअर केलेले आहेत. आजही या ठिकाणी तेवढ्याच महत्त्वाचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आतापर्यंत राज्यामध्ये कोणत्या काउन्सिलिंग चालू आहे, डीमची काय परिस्थिती आहे, किंवा भारतामधील जे संपूर्ण राज्य आहेत या कोणत्या राज्यामध्ये किती सीट्स आहेत याबाबत विस्तृतपणे माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत पहा. आता सध्याची सगळ्यात महत्त्वाची लाईनमध्ये 15% ऑल इंडिया जे की MCC कंडक्ट करते अशा लाईनचं रजिस्ट्रेशन चालू आहे, ज्याच्यामध्ये 15% भारतातील पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजचे सीट्स आणि 100% डीम कॉलेजच्या सीट्स, डीम युनिव्हर्सिटीच्या सीट्स या ठिकाणी असतात. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. कालपासून रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे. 20 तारखेपासून रजिस्ट्रेशन पेमेंट्स करायचे आहेत. आपल्याला ज्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी मोबाईलवर वगैरे करू नका, आमच्या ऑफिस संपर्क साधा, तुम्हाला रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून दिलं जाईल. आता 15% ऑल इंडिया ही जी लाईन आहे, अनेक विद्यार्थी संभ्रमामध्ये आहेत. ही लाईन फक्त जी चालू झालेली आहे MBBS आणि BDSची आहे. BMS आणि BHMSची लाईन अद्याप चालू झालेली नाही. ग्रुप ए मेडिकलमधील MBBS BDS याच विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन्स आहेत. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी, ज्यांना BMS BHMS घ्यायचं अशा विद्यार्थ्यांनी इतर रजिस्ट्रेशन करू नयेत. MBBS आणि BDS वाल्यांनी फक्त रजिस्ट्रेशन करायचे आहेत, आणि तेही 15% गव्हर्नमेंट आणि 100% डीममध्ये सुद्धा या ठिकाणी 29 जुलै 2024 रोजी शासनाने एक JR या ठिकाणी फी संदर्भामध्ये जाहीर केलेला आहे. तो म्हणजे MBBSसाठी शासन 9 लाखापर्यंत फी माफ करणार आहे. BDSसाठी 3,40,000 रुपये, BMSसाठी 1,90,000 रुपये आणि BHMSसाठी 80,000 रुपये. आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना डीम लाईनमध्ये किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी भाग घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पटकन करून घ्या. परत दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला ॲडमिशन मिळणं या ठिकाणी थोडंसं कठीण आहे. पहिल्या राऊंडमध्ये जो कटाफ असतो तो कमी असेल, दुसऱ्या राऊंडपासून मात्र कटाफ वाढत जाईल. आता आपल्याला ॲडमिशन घ्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला स्मार्ट डिसिजन घेणं गरजेचं आहे. पाठीमागं मी तुम्हाला सांगितले आहे, खूप कमी मार्क्स जर असतील 200, 250, 300 अशा विद्यार्थ्यांनी बिलकुलही रिपीट करू नये. जर BMS घ्यायचं असेल तर तुम्हाला मिळू शकते मॅनेजमेंटमधून, MBBSसुद्धा मिळू शकते. रिपीट करूनसुद्धा तुम्हाला पुढील वर्षी गव्हर्नमेंट BMS मिळत नाही किंवा गव्हर्नमेंट MBBS मिळत नाही. त्यामुळे स्मार्ट डिसिजन घ्या आणि चालू वर्षीच या ठिकाणी BMS किंवा MBBS घ्या. यासाठी तुम्हाला पर्याय आहेत. अदर स्टेट आहे, अदर कंट्री आहे, आणि ते पर्याय आमच्या जेवीजी अकॅडमीकडे उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला अत्यंतिकपणे ॲडमिशन या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर या ठिकाणी करून देतो. आता भारतातील जे राज्य आहेत, जे स्टेट्स आहेत, त्या स्टेट्समध्ये कशा पद्धतीची कॉलेज आहेत, मॅनेजमेंटच्या सीट किती आहेत आणि त्याची बजेट काय आहे याची माहिती, इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये मी देत आहे. पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशामध्ये एक मेडिकल कॉलेज आहे. टोटल सीट 150 आहेत. मॅनेजमेंट कोट्यातल्या सीट 56 सीट्स आहेत. आणि याचं जे फीज आहे ती 15 लाखापासून या ठिकाणी सुरू होते. साधारणपणे बजेट 80 पासून ते 1 कोटीपर्यंतचं बजेट आहे. सिक्युरिटी डिपॉझिट 1 लाख आहे. उत्तराखंड मेडिकल कॉलेज 3 आहेत. टोटल सीट्स 450 आहेत. ओपन सीट 225 आहेत. याची जी वार्षिक फी आहे ती 13 लाखापासून ते 20 लाखापर्यंत आहे. साधारणपणे बजेट 83 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत आहे. सिक्युरिटी डिपॉझिट्स आहे ते
1,00,000 आहे. हरियाणामध्ये 7 मेडिकल कॉलेज आहेत. मॅनेजमेंटच्या सीट्स या ठिकाणी 35% असतात. येथील जी वार्षिक पे आहे ते 12 लाखापासून ते 17 लाखापर्यंत आहे. इथलं जे बजेट आहे ते 78 लाखापासून ते 1 कोटीपर्यंतचं आहे. इतर जे डिपॉझिट आहे ते 1 लाखापर्यंतचं आहे. यानंतर राजस्थान हे कंडिशनल स्टेट आहे. इथे या ठिकाणी जस्ट एलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी MBBSच्या सीट्स मिळू शकते. राजस्थानमध्ये 9 मेडिकल कॉलेज आहेत. कंडिशनल स्टेट असल्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपासून इथल्या सीट्स आपल्याला उपलब्ध होतात. सीट साधारणपणे 1650 आहेत. वार्षिक फी आहे ते 18 लाखापासून ते 26 लाखापर्यंत आहे. येथील सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा आहे आणि ते 2 लाख आहे. यानंतरचं राज्य येतं ते म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशामध्ये पूर्वीचे 31 आणि चालू वर्षी या ठिकाणी 4 अशा कॉलेजचा समावेश आहे. इथं साधारणपणे 6000 जागा आहेत. 12 लाखापासून 14 लाखापर्यंत फी आहे. बजेट साधारणपणे 55 ते 61 लाखापर्यंत जातं. जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते 2 लाख आहे. बिहारसुद्धा ओपन स्टेट आहे. इथं 8 प्रायव्हेट कॉलेज आहेत. सीट साधारणपणे 1150 आहेत. इथील जी वार्षिक फी आहे ती साधारणपणे 9 लाखापासून ती 16 लाखापर्यंत आहे. इथलं बजेट 64 लाखापासून ते 90 लाखापर्यंत आहे आणि सिक्युरिटी डिपॉझिट हे 2 लाख रुपये आहे. इथं मुस्लिम मायनॉरिटीची 2 कॉलेज आहेत आणि शीख मायनॉरिटीचं 1 कॉलेज आहे. त्यामुळे येथील मुलांना सुद्धा हा फायदा होऊ शकतो. नंतरचं स्टेट आहे झारखंडमध्ये 1 कॉलेज आहे. साधारणपणे 100 सीट्स आहेत. मॅनेजमेंटच्या सीट्स 75 आहेत. येथील जी फी आहे साधारणपणे 10.5 लाख आहे. बजेट 62 लाखापर्यंत आहे आणि सिक्युरिटी डिपॉझिट 2 लाख आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये 9 कॉलेज आहेत. साधारणपणे 150 सीट्स आहेत. मॅनेजमेंटच्या सीट 35% आहेत. इथले जे वार्षिक फी आहे ती साधारणपणे 16 लाखापासून ते 22 लाखापर्यंत आहे आणि बँक अथॉरिटीसुद्धा 1 वर्षाची लागते. सेमिस्टर फीज आहे. इथलं जी सिक्युरिटी डिपॉझिट आहे वेस्ट बेंगॉलमध्ये नाही. सिक्कीममध्ये 1 कॉलेज आहे. साधारणपणे 150 सीट्स आहेत. मॅनेजमेंटच्या फक्त 32 सीट्स आहेत. इथली जी वार्षिक फी आहे ती साधारणपणे 18 लाखपर्यंत आहे. यानंतरचं जे स्टेट्स आहे नंतर ते मणिपूर आहे. मणिपूरमध्ये प्रायव्हेट कॉलेज 1 आहे. सीट्स 150 आहेत आणि मॅनेजमेंटच्या त्यामधील फक्त 77 सीट्स आहेत. साधारणपणे 17 लाख रुपये फी आहे. 4.5 वर्ष याची फी निगोशिएटसुद्धा केली जाते मणिपूरमध्ये, म्हणजे कमी केली जाते. त्रिपुरामध्ये मेडिकल कॉलेज 1 आहे. सीट्स 20 आहेत. ओपन सीट्स आहेत. ह्या ओपनसाठी 11 सीट्स आहेत. OBCसाठी 5 आहेत. SCसाठी 3 आहेत आणि STसाठी 1 सीट्स आहे. म्हणजे त्रिपुरामध्ये भारतातील सगळ्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा सुद्धा फायदा या ठिकाणी मिळतो. जी वार्षिक फी आहे ती साधारणपणे 13.5 लाखापर्यंत आहे. टोटल बजेट 70 लाखापर्यंत आहे. 1 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे. गुजरात हे क्लोज स्टेट आहे. इथं साधारणपणे सीट्स ओपन या नाहीत. फक्त 15% ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्नमेंटचे सीट्स मिळू शकतात. MP हे कंडिशनल स्टेट आहे. MPमध्ये मेडिकल कॉलेज 12 आहेत. टोटल सीट्स 2400 आहेत. फी साधारणपणे 8 लाखापासून ते 12 लाखापर्यंत आहे. कंडिशनल स्टेट असल्यामुळे इथं साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडपासून आपल्याला सीट्स मिळू शकतात. येथील जो कट ऑफ जरी जादा असला तरी इथं आपल्याला मॅनेजमेंटची सीट्स भारतामधील सगळ्यात कमी मिळू शकते. साधारणपणे 70 ते 80 लाखामध्ये. MP मध्ये साधारणपणे इंदोर आणि भोपाळ जास्त अंतरही नाही. सीटसुद्धा चांगले आहेत. कॉलेज चांगले आहेत. महाराष्ट्र क्लोज स्टेट आहे. ओपन सीट फक्त 15% ऑल इंडियाचे आहेत. त्यानंतर छत्तीसगडमध्ये 3 कॉलेज आहेत. साधारणपणे 450 सीट्स आहेत. त्यामधील ओपन सीट फक्त 96 आहेत. वार्षिक फी 7 लाखापासून 8 लाखापर्यंत आहे. बजेट साधारणपणे 55 लाख. सिक्युरिटी डिपॉझिट 1 लाख आहे. यानंतर ओडिशा क्लोज स्टेट आहे. ओपन स्टेट नाही. 1ही सीट नाही. तेलंगणामध्ये 28 कॉलेज आहेत. टोटल सीट्स 4600 आहेत. इथं 15% सीट्स त्यामधील ओपन असतात 35% पैकी आणि येथील जी फी आहे साधारणपणे 11.5 लाखापासून ते 13 लाखापर्यंत आहे. सिक्युरिटी डिपॉझिट इथं नाही. आंध्रप्रदेशमध्ये 18 मेडिकल कॉलेज आहेत. टोटल सीट्स 3100 आहेत. ओपन सीट्स 35%मध्ये 15% आहेत आणि येथील फी आहे ते साधारणपणे 13 लाख आहे. कर्नाटक जे की आपल्या महाराष्ट्राच्या नजदीक राज्य आहे.
इथं 33 कॉलेज आहेत. टोटल सीट साधारणपणे 5,500 आहेत. येथील जी फी आहे ती साधारणपणे 11 लाख आहे मेरिटमधील. आणि इतर जे युनिव्हर्सिटीच्या फीज आहेत साधारणपणे 18 लाखापासून 22 लाखापर्यंत सुद्धा आहे. सिक्युरिटी डिपॉझिट 1 लाख आहे. येथील मॅनेजमेंटचा सुद्धा सीट आपल्याला मिळू शकते साधारणपणे 85-90 ते 1 कोटीपर्यंतची. इथं मेरिटची शीट जर आपल्याला पाहिजे असेल तरीसुद्धा आपल्याला इथं भाग घेता येतो KEA वेबसाईटवरती, आणि आपल्याला ॲडमिशन तशा पद्धतीचं घेता येतं. यानंतर तामिळनाडूमध्ये 24 कॉलेज आहेत. सीट साधारणपणे 38 ते 50 आहेत. फी साधारणपणे 13.5 लाख ते 16 लाखापर्यंत आहे. सिक्युरिटी डिपॉझिट 1 लाख आहे. इथं फी मात्र 5 वर्षाची घेतली जाते. पॉंडिचेरी जस्ट एलिजिबल विद्यार्थ्यांनासुद्धा, म्हणजे फक्त 162 गुण असेल अशा विद्यार्थ्यांनासुद्धा ॲडमिशन इथं मिळू शकतं. 3 कॉलेज आहेत. कॉलेजसुद्धा चांगले आहेत. सीट्स 121 आहेत. फी साधारणपणे 16 लाखापासून ते 22 लाखापर्यंत आहे. इथं 5 वर्षाची फी या ठिकाणी घेतली जाते. सिक्युरिटी डिपॉझिट 1 लाख आहे. त्यानंतरचं राज्य आहे केरळ. केरळामध्ये 20 कॉलेज आहेत. एकूण सीट्स ज्या आहेत त्या 2750 आहेत. ओपन सीट 15% आहेत. ॲन्युअल फीज साधारणपणे 7 ते 8 लाख रुपये आहे. फी कमी असल्यामुळे येथील जो कट ऑफ आहे तो महाराष्ट्राच्या बरोबरीनंच, म्हणजे थोडाफार फरकाने असतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला ॲडमिशन प्रायव्हेटला मिळालं नाही तर केरळमध्ये आपल्याला ॲडमिशन या ठिकाणी लगेच मिळू शकतं. अशा पद्धतीनं पूर्ण भारतातील जे राज्य आहेत या भारतातील संपूर्ण राज्याचा आढावा मी आपल्यासमोर सांगितलेला आहे. याचं जे शेड्यूल आहे, प्रत्येक राज्याचं जे ओपन स्टेट आहेत याचं शेड्यूलसुद्धा या ठिकाणी आपल्याकडे वेगवेगळ्या राज्याचे प्राप्त आहेत. जर का काही विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स आहेत आणि त्यांना जर मेडिकलमध्ये MBBSसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी लो बजेटमध्ये आणि लो स्कोअरमध्ये सुद्धा ॲडमिशन आम्ही अतिरिक्तपणे JVJ अकॅडमी मार्फत या ठिकाणी घेऊन देऊ शकतो. त्याचे तुम्हाला पाठीमागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. अजूनही या ठिकाणी सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी गुण आहेत, जस्ट एलिजिबल आहे, 200 आहेत, 180 आहेत, 250 आहेत, 300 आहेत, अशा विद्यार्थ्यांनी कृपया रिपीट करू नये असा माझा वैयक्तिक सल्ला अजूनही असेल. वर्ष वाया घालवू नये, आर्थिक बाबतीमध्ये खर्च करू नये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर चालू वर्षीच तुम्हाला BMSसुद्धा करता येतं आणि MBBSसुद्धा करता येतं. मग पर्याय तुम्हाला महाराष्ट्रात बी आहेत. महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट सीट आहे, NRI सीट आहेत, तुम्ही घेऊ शकता बजेट असेल तर. नंतर तुम्हाला कर्नाटकमध्ये सुद्धा आहे, बॉर्डरवर सुद्धा या ठिकाणी तशा पद्धतीची सीट मिळू शकते. कर्नाटकमध्ये बॉर्डरवर तुम्हाला साधारणपणे 18 लाखापासून BMSचं सीट मिळू शकतं. जसं तुम्ही पुढं जावं तसं या ठिकाणी त्याचं बजेटसुद्धा कमी होतं. खूप बजेट कमी आहे, खूप मार्क कमी आहेत अशा विद्यार्थ्यांना साधारणपणे 9 लाखामध्ये सुद्धा BMS होऊ शकतं आणि 55 लाखामध्ये सुद्धा MBBS होऊ शकतं. त्यामुळे आमच्या JVJ अकॅडमीशी एक वेळ अवश्य भेट द्या. आमचं ऑफिस अकलूज तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे आहे. नवीन स्टँडजवळ औदुंबरनगर येथे आहे. एक वेळ अवश्य JVJ अकॅडमीशी भेट द्या. तुमच्या मनातील सर्व डाऊट्स या ठिकाणी पूर्ण केले जातील. तुमच्या असणारे कुठल्याही राज्यातील काही डाऊट्स, कुठल्याही राज्यातील काही कॉलेज डीमविषयीची माहिती आणि संपूर्ण मेडिकल ॲडमिशन प्रोसेसविषयीची माहिती स्टार्टपासून ते एंडपर्यंत तुम्हाला ॲडमिशन मिळेपर्यंत अगदी ऑथेंटिकपणे दिली जाते. ग्रुपद्वारे दिली जाते, व्हिडिओजद्वारे दिली जाते, मेसेजद्वारे दिली जाते, वैयक्तिक भेटून या ठिकाणी सुद्धा माहिती अशा पद्धतीची दिली जाते. त्यामुळे या ठिकाणी आपण काउन्सिलिंगद्वारेच ॲडमिशन द्या. अतिशय ऑथेंटिक JVJ अकॅडमी आहे. सर्वांनी आपल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी ही या ठिकाणी सुविधा सुरू केलेली आहे. सर्वांनी याचा लाभ घ्या. जे काही फॉर्म असतील तुमचे, जे काही ऑप्शन एंट्री असेल, चॉईस फिलिंग असेल, सर्व काही मेडिकल ॲडमिशन प्रोसेसविषयीची सर्व माहिती, इन्फॉर्मेशन असेल किंवा काही फॉर्म असतील, हे फॉर्म आणि इन्फॉर्मेशनसुद्धा आमच्या अकॅडमीमार्फत करून दिले जाईल. यामुळे एक वेळ अवश्य या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पालकांनी भेट द्या. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.